120 किलो. दाताला कसं आहे? 4 दात. 4 दात. ह्याची हाईट किती आहे मालक? 45 आहे. हा? 45. 45 हाईट आहे. तर एकदम लांब काना. जर किती इंची काना आहे याचा? 16-17 आहे ते. 20 इंच आहे. पुढं असेल रावी 20 इंच आहे का नाही? 20 इंची काना. जर लांब लचक मोठं लाट. दाताला कसं आहे? 4 दात. 4 दात. किती किंमत सांगताय? किंमत 85,000. 85,000. कितीपर्यंत मागते ती काय? 60-65. किती बोकडं आहे ते असले? घरी आहे अजून 2 आहेत. असली? बरं. तुमचा फार्म आहे का काय? बरं. त्याला काय विकताय मग? काय लेट ठेवून काय करायचं? बरं हे कशासाठी आता बेण्यासाठी काय? हा ब्रिडिंगला. ब्रिडिंगसाठी वापरायला येते. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलो सांगोल्याच्या शेळी मेंढी बाजारात. शेतकरी मित्रांनो, बाजारामधील आपण शेळ्यांची पिल्ले असतील, बोकडं असतील, मेंढ्या असलेल्या, शिरडं असलेली व्यायला झालेली, पार्ट्या शेळ्या, बोकडं अशी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. बघू शकता बाजार कसा भरलाय. बाजारामध्ये शेळ्या मेंढ्यापेक्षा माणसं जास्त दिसतील मित्रांनो. बघून घ्या. आणि बाजारातील संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून खिल्लार गाई बाजार असेल, बैल बाजार, म्हैस बाजार, शेळी मेंढी, त्याच्यानंतर एचएफ कालवडी, एचएफ गाई, म्हशीचा बाजार असे बाजार कव्हर करत असतो. त्यामुळे संपूर्ण बाजार पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. प्रत्येक रविवारी न चुकता आपला व्हिडिओ येत असतो संपूर्ण पशूंचे. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याला संपूर्ण मेंढ्याची वगैरे माहिती आपण देणार आहे. तर जास्त वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करू. तुमचे ते आहे मला किती महिने येते? हे 3.5-4 महिने पिल्ला आहे. 4 महिने पिल्ली आहे ती. काय काय नर माझ्या काय काय नर मादी का की काय आहे? नर आहे नर आहे माझ्या इथे मिक्स आहे काय सगळं? बरं. काय किती आहे भावानं नर द्या ना? 8,500 पट्टी द्यावा. नर नर मादी का असेल 850 पट्टीत द्या ना. कमी जास्त होईल का व्यवहारला बसलं? कमी जास्त काय होईल? बरं. 850 पट्टीनं देऊ म्हणतात आणि त्यात बी काहीतरी कमी जास्त करू. साधारणपणे 4 महिन्याचे नर माद्या आहेत. सगळे माडगळ ब्रेड आहे. ती केसाची कटिंग तुम्ही केली आहे काय? म्हणजे पहिले जाय असं त्यांनी केलेलं आहे. बरं. व्यापार आहे तुमचा? बरं. ही काय आहे? नर सगळं आहे. हे कसं देणार काय? 9,000 रुपये. हे जरा मोठा आहे. मोठा आहे. 5-6 महिने जायचे. नाही 4 महिने जायचे. बरं. पण त्यात जास्त मोबाईल नंबर 97 67 18 12 41. शेतकरी मित्रांनो, बघून घ्या. सांगोला बाजारात आपण हे मेंढी पिल्ल्यांची माहिती घातली. बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट देतात की अशी पिल्ली दाखवा. तर बाया दिली काय पिल्ली? किती या भावाला देत आहे काय? ही 9,500 सांगतो. 9,500 सांगताय. साधारणपणे नर किती येतं, माझ्या किती येतं? 4 महिने बघ. सगळं नर आहे. हा. बरं. कशासाठी वापरायचं काय? ही पाळा पाळायसाठी. हे वजन वाढवून परत हा. हे काही 2 महिने समजा 2 महिने सांभाळून विकायची. तर 4 महिने. शेतकरी मित्रांनो, बघू शकताय साधारणपणे 4 महिन्याची सांभाळून विकली तरी जमते असं यांचं म्हणणं. भैया कसं 8च्या हिशोबाने मिळतील हे सगळे? नाही 8.5 मागते. 8.5 मागते. किती 9,000 तर द्यायची. 9,000 तर देणार आहे. कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा. 76 20 42 55. ठीक आहे. शेतकरी मित्रांनो, बघू शकता किती 11-12 आहे द्या. 16 आहे. 16 पिल्ले ती साधारणपणे 850 भावात आणि त्या देणार आहेत असं बायांचं म्हणणं आहे. संपर्क नंबर दिलेला आहे. संपर्क साधून घेऊ शकताय. आपण आता शेळ्यांची पिल्ले दाखवण्याचा प्रयत्न करूया. शेतकरी मित्रांनो, सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला हे खालच्या गेटला हा बाजार भरतोय शेळ्यांचा. आणि इथं शेळ्यांची पिल्ली देखील मिळते मित्रांनो. साधारणपणे कुठल्या ब्रेडची आहेत बाया पिल्ली? बिट्टल कोटा, बिटल कोटा आणि उस्मानाबाद आहे, जमनापूर आहे. बरं. जमनापुरी कसला असतं दाखवायचं? बरं. कसं ओळखायचं याचं वैशिष्ट्य काय? लांब का नेते जमनापूर पिलं. बरं. आणि किती काय भावाने देत आहे पिल्ली? पिलं दिल्यात आता 4.5 5 5.5 6 ने दिल्यात. 6 पर्यंत दिले. झाली सगळी पिल्ली. बघून आहे. हा. बरं. आता हातातली जोड कितीला मिळेल? ती जोड मी 9,000 रुपये जोडी. ह्यांना दिले बघा 3,500 रुपये बोकड. किती? 3,500 रुपयाला बुकुड दिला काय? हा. बरं. गावरांमध्ये आहे बघा. गावरान बुकुड आहे का? हा. 3,500 ला दिलेला आहे. ती बोकड दिलाय 6,000 रुपयाला. 6,000 ला. हा. कुठलाही हे बिट्टलचा आहे. बिटल आहे का? बिटल आहे का? बिटल क्रॉस आहे? 6 बिट्टल क्रॉस आहे. आणि शी एक पार्ट दिली त्याच निरा ही जोड हा. 9,000 रुपयाला जोडी दिली. 9 ला दिली. पाटी आहे त्या.
तुमचा संपर्क नंबर द्या सर. 9657 98 92 60. ठीक आहे. शेतकरी मित्रांनो, कोणाला अशा पाटी किंवा बोकडं घ्यायची असतील वेगवेगळ्या जातीतली तर बाहेरला संपर्क साधा, त्या पद्धतीने मिळून जाईल. तर सांगोल्यात आपण आलोय आणि बोकडाच्या शेळ्या मेंढ्या किमती जाणून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाळ्या असतात त्या मित्रांनो. इथं देखील तसलीच पिल्ली मिळते ती. तर सांगोल्यामध्ये जर पिल्ली घ्यायची असतील तर तुम्ही येऊ शकताय. बाजारात मात्र लवकर यायला लागतंय 6:30-7च्या आसपास. जास्त वेळ केला तर तुम्हाला काही मिळणार नाही. तिथं एक छतिया मापाचं बोकड आहे, त्याची माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. तर हो मला प्युअर भेटल आहे नाही बर. तर मित्रांनो बघून घ्या, एकदम लांब सडक. काय नेमकं एवढं मोठं कसं काय कॅमेऱ्यात बी बस नाही. किती किलो भरली काय? 120. 120 किलो. दाताला कसं आहे? 4 दात. 4 दाता. ह्याची हाईट किती आहे मालक? 45 आहे. हा? 45. 45 हाईट आहे. तर एकदम लांब काना. जर किती इंची काना आहे याचा? 16-17 आहे ते. 20 इंच पुढं असेल रावी. 20 इंच आहे का नाही? 20 इंची काना. जर लांब लचक मोठं लाट. दाताला कसं आहे? 4 दात. 4 दात. किती किंमत सांगताय? किंमत 85,000. 85,000. कितीपर्यंत मागते ती काय? 60-65. किती बोकडं आहे ते असले? घरी आहे अजून 2 आहेत. असली? बरं. तुमचा फार्म आहे का काय? बरं. त्याला काय विकताय मग? काय लेट ठेवून काय करायचं? बरं बरं. हे कशासाठी आता बेण्यासाठी काय? हा ब्रिडिंगला. ब्रिडिंगसाठी वापरायला येते. बरं. चांगली पडते द्या पिल्ली. वापरलं तुम्ही ब्रिडिंग? होय. काय रेट आहे आता ब्रिडिंगचा? बाहेर शेळ्या नाही भरत. का भरत नाही? ब्रिडिंगला म्हणता येतं. आपल्या 15 शेळ्या आपल्याकडे भेटेल. हां. गोठा आपलं आणि एखादी गरीब आहे शेळीचं नाही. का हो? ह्या बोकडाकडे नाही भरणार, दुसऱ्या बोकडाकडे. हे बोकाड मोठा आहे म्हणून काय? हा. बरं. हे आपल्या शेळ्यांना आपलं, दुसऱ्या शेळ्याला दुसरं. हे दुसरं बी एक आहे काय? हा. नाही, एखाद्याला जर ह्याच्यापासून क्रॉस पिल्ली घ्यायची असतील तर हा. काय रेट? बिटलचे असले तर भरणार की बिटल. बिटल नसल्यावर सोडतच नाही. बिटलची असेल तर सोडायची, नाहीतर साध्या शेळीला नाही ना त्याचा ती आपदा होती या शेळ्या नसते एवढ्या म्हणजे बिटल असेल तरी सोडायची, मोठी शेळी असली तर सोडतात. शेळी असेल सोडायची. बरोबर. बोकड शेळी टांगड्यातनं जाईल त्याच्या, आहे का नाही? शेळी म्हटलं बोकडा टांगड्यातनं जाईल. त्याची आपदा होती ना, ह्याची आपदा होती रे. बोकडाची आपदा होती. शेळीची आपदा होती राव. असं शेळीची आपदा. शेळीची आपदा होत नाही, बोकडाची आपदा होती. त्याला चढताच येत नाही ना. हा हा हा. शेळी बारकी पडती, पाय टेकते ते खाली, बरं बरं. त्याला काय हाबडा देता येत नाही. हा बरोबर आहे. मामानं अगदी थोडक्यात अतिशय चांगली माहिती दिली. तर केवढ्याला द्यायचे फायनल बोकड? केवढ्याला द्यायचा? हा 70ला. 50 पर्यंत? 70ला देऊ. बरं. 70. मागणी कितीपर्यंत झाली आता? 60-65. 60-65 पर्यंत मागते ती. 5,000 आले वाढवून देणार आहे. मोबाईल नंबर द्या भैया तुमचा. 97 हा. 30 60 13 96. बिटल शेळी आणली तर किती पैसे घेता याला ब्रिडिंगसाठी? 1000 रुपये. 1,000 रुपये. ठीक आहे. तर मित्रांनो, चांगल्या क्वालिटीचं बोकड आहे. याला बघितलं का भीती वाटतं असं बोकड आहे. मारबिरत नाही ना? नाही नाही मारत नाही. त्याला जर गावलं मारून नाही मारत, तुम्हाला सोडा. सोडून मारबिरत नाही तर बरं. मोठा आहे मित्रांनो बोकड. बघा त्याच्या पायाच्या खुरापासून जर असं वर बघितलं लय मोठा आहे माझा. त्याचं ध्यान एकच आहे की नाही? चालते. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, मोठ्या टाईपचं बोकड सांगोले चालतं. आपण आता शेळ्या दाखवूया मोठ्या. ठेप्याला वगैरे मोठी शेळी ही देखील. गावरा नाही का भैया? गाव आहे मित्रांनो. ही बोकडा 32,000 मालकाने किंमत सांगितली. दाताला कसे भैया? दाताला सायदाती शिर्डी आहे मित्रांनो, बघू शकताय. सोडा हाय सायदाती. आणि ही पलीकडली पिली हिची ती आहे. ती केवढी? किती सांगताय? किती सांगताय? 30,000 मध्ये पिलीवाली. आणि हिचे 32,000 मध्ये 32. द्यायची काय होईल किंमत? काय जमवून मागा तुम्ही. हे एक 20 पर्यंत सुटेल. 20-22 पर्यंत. नाही 27ला मागणी. 27ला मागणी आहे. ही आपली गावरान शेळी आहे ना? हा देशीमध्ये आहे गावरान. बरं. ह्याला बोकड ब्रेड कुठला लावला होता? आपल्या देशीच भरलेला असतो. देशी भरलाय काय? आणि ही शेळी शिंग मोडले की राहू? कशामुळे दडकीनं मोडले दडकीनं. टक्करी गुलाम आहे ही शेळी. दडकीनं मोडले कांडव्यात. खांडव्यात मोडले काय? ही पाठ बोकड हिजच आहे. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 70 28 हा. 60
3212. ठीक आहे. शेतकरी मित्रांनो, आज सांगोल्या बाजारात आपण दाखल झालेलो आहे आणि ग्राउंड रिपोर्ट घेऊन शेळ्या, मेंढ्या, बोकडं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ही शेळ्या अशा येते त्या बाजारात बघू शकता. तर बाजारामधील बोकडांची लाईन बघा, ही देशी बोकडा आहे इथं. देशी तर आगाव असते ती, मारकी असते ती. विठ्ठल मात्र मारत नाही ती. बघा याला काय कळतं नाही. देशी बोकडा ही दावण आहे. तर काटेवाडी बोकडा आहे मारतेली बरं का, सांभाळून या. तिथे एक तसलाच बोल आहे मित्रांनो, मोठा बोकडा जातीत ना बोकडा आहे. काय मोठं बोकडा आहे, पण मोठा आहे. मारत बिरत नाही ते हो, मारत नाही का हो? हे बेकार आहे रे, थोडक्यात मला तर जर्सी टाईप मोडते. जर्सी टाईप असतील रे. हा. त्यांचं मटण खायला चांगलं नसतं रे. मटण चांगलं असते, मटणाला काय लय फरक पडत नसते, पण ही शांत असते ती. शांत आहे ते. हा आता आपलं देशी बोकडा जर एवढा असतं तर मारला असता आता बरोबर. नाही, देशी कसं असते ते रानात ते सोडते ती, देशी काय ह्याच्यात सोडत नसते ती. आणि हे कुठलं बोकड आहे? हे देशी आहे. काटेवाडी. हा, ती काय लय जातीतलं आपल्याला बी काही कळत नाही, पण देशी मध्ये बऱ्यापैकी मोडते. क्रॉस केलेली आहेत ना हा, सगळी? हे क्रॉस आहे. बरं शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बैठला असेल तर शेवटपर्यंत बैठला अशी कमेंट ठोका. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. धन्यवाद.